नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत टेडी बार या सोपबद्दल माहिती। तर टेडी बार हे बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी अत्यंत लोकप्रिय आणि डॉक्टरकडून जास्त प्रमाणात प्रिस्क्राइब केली जाणारी अशी एक सोप आहे। कारण ही एक मॉइश्चरायझिंग बेथिंग बार आहे। हे साबणमुक्त आणि त्वचेला अनुकूल असल्यामुळे बाळांच्या त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास आणि कोरडेपणा टाळण्यासाठी ही सोप मदत करते। त्यानंतर आपण याचे काही प्रमुख फायदे आहेत आणि वैशिष्ट्य आहेत ते पाहू। तर ही 100% साबणमुक्त म्हणजे 100% सोप फ्री। यामध्ये कोणत्याही प्रकारचे कठोर क्षार नसतात। सामान्य साबणामुळे बाळाची त्वचा कोरडी पडू शकते, पण टेडी बार त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते। त्वचेचा जो pH आहे तो सामान्य ठेवते। तर सामान्य साबणांचा pH जास्त असतो, परंतु टेडी बारचा pH 5 ते 6 च्या दरम्यान असतो। हा pH बाळाची त्वचा आहे ती नैसर्गिक संरक्षणात्मक थराला बाधा पोहोचवत नाही। तर अशा प्रकारचे फायदे आहेत। त्यानंतर त्वचा मऊ ठेवते, कारण यामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ई सारखे घटक असतात जे त्वचेला मऊ आणि निरोगी ठेवतात। त्यानंतर रॅशेस आणि कोरडेपणापासून ही सोप बाळाच्या त्वचेचा बचाव करते। हे बार त्वचेला खाज सुटणे किंवा डायपर रॅशेस होण्यापासून वाचवते। संवेदनशील त्वचेचे नवजात बालकांसाठी हे अत्यंत सुरक्षित मानले जाणारी अशी एक सोप आहे। तर हिचे काही तोटे आहेत किंवा मर्यादा आहेत, म्हणजे तोटे काही नाहीत। एक सर्वसामान्य साबणाच्या तुलनेत या टेडी बारची जी किंमत आहे ती थोडी जास्त असू शकते। तर हे साबण खूप लवकर विरघळते, त्यामुळे ते पाण्यापासून दूर कोरड्या जागी ठेवण्याची गरज आहे। तर वापरताना काय काळजी घ्यायची ते आपण पाहू। हे एक बेथिंग बार फक्त बाह्य वापरासाठी आहे, म्हणजे बाहेरूनच तुम्ही या सोपचा वापर करू शकता। जर तुमच्या बाळाला त्वचेवर काही विशिष्ट आजार किंवा तीव्र ॲलर्जी असेल तर वापरण्यापूर्वी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे। तर बाळाला अंघोळ घालताना साबण थेट डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। तर अशा प्रकारे टेडी बार या सोपची माहिती होती। तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।